अंमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 1,47,00,000 ड्रग्ज पकडल्यानं वसईमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या पथकाने नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर परिसरात शुक्रवारी ही कारवाई करून 2 नायजेरियन नागरिकांना अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली। नवीन वर्षाच्या स्वागतार्थ मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थाचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते। त्या अनुषंगाने शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस हवालदार प्रदीप टक्के, महेश पागधरे, सुनील कुडवे, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, अजय यादव असे पोलीस पथक रवाना झाले होते। गस्ती दरम्यान वसई, आचोळे, तुळींज, मोरेगाव, प्रगतीनगर, 90 फुटी रोड, हाय टेन्शन रोड या परिसरात शासकीय वाहनातून गस्त करत होते। प्रगतीनगरच्या हायटेन्शन रोडवरून बसेरा बिल्डिंग बाजूकडे येत असताना शिवकृपा बिल्डिंग समोर 2 नायजेरियन हे एकमेकांशी बोलत होते। एकाच्या पाठीवर सॅक बॅग व दुसऱ्याच्या खांद्यावर क्रॉसमध्ये लहान सॅक अडकवलेली असताना मिळून आले। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्याकडे कोणता तरी अंमली पदार्थ असल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं। या दोघांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात 1,10,88,000 रुपये किमतीचे 544.4 ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन आणि 36,12,000 रुपये किमतीचे 120.4 ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकूण 1,47,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे। तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी दिवाइन चुकवू मेका आणि चिकवू फ्रेडिनंद ओकितो नौमारे यांच्या विरोधात एनडीपीएस कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस हवालदार प्रदीप टक्के, महेश पागधरे, सुनील कुडवे, अजय सपकाळ, सुभाष आव्हाड, अजय यादव यांनी केली आहे।